नमस्कार, मी मोनाली स्वागत करते मोनालीज फूड कोर्टमध्ये। आणि आज आपण मस्त चमचमीत असं काळ्या वाटाण्याचं सांबार बनवतोय। तर काळ्या वाटाण्याचं सांबार हे एकतर भाजणीच्या वड्यांसोबत खाल्लं जातं किंवा मग आंबोळ्यांसोबत खाल्लं जातं। आंबोळ्यांची रेसिपी देखील आपल्या चॅनलवर आहे आणि भाजणीचे वडे बनवण्यासाठी लागणारी भाजणी कशी बनवायची त्याचा एक व्हिडिओ आहे आणि त्यापासून भाजणीचे वडे कसे बनवायचे याचा देखील व्हिडिओ आहे। सो जे पण कॉम्बिनेशन तुम्हाला करायचे ते तुम्ही करू शकता। आणि आज आपण काळ्या वाटाण्याचं सांबार आणि भाजणीचे वडे कसे बनवायचे ते बघूया। चला तर मग रेसिपीकडे वळूया। तर सांबार बनवण्यासाठी इथे आपण वाटाणे भिजवून घेऊया। मी इथे पाऊण कप काळे वाटाणे घेतलेले आहेत। तर उद्या सकाळी मी सांबार बनवणार आहे, तर मी आता रात्री हे वाटाणे भिजत घालते। तर बऱ्याच वेळा काय होतं की हे जे काळे वाटाणे आहेत ते एकतर शिजत नाहीत किंवा शिजल्यानंतर थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर कडक होतात। यासाठी काय करायचं, असा बत्ता घ्यायचा आणि ते थोडेसे ठेचून घ्यायचे। ही एक खूप महत्त्वाची टीप आहे। आणि अजून एक टीप आहे ज्यामुळे हे वाटाणे छान शिजतात, काय ते आपण पुढे बघूया। आता हे असे ठेचून झाले की याच्यामध्ये पाणी घालायचं आणि एक 2 ते 3 पाण्यात हे स्वच्छ धुवून घ्यायचे। आता इथे वाटाणे स्वच्छ धुवून झालेले आहेत। याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं, म्हणजे जेवढी वाटाण्याची लेवल असेल त्याच्या ॲटलिस्ट दुप्पट किंवा त्यापेक्षा जास्त पाणी घालायचं। आणि दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे याच्यामध्ये भिजवताना मीठ घालायचं आणि एकसारखं करून घ्यायचं। मीठ घातल्यामुळे वाटाणे छान शिजतात। आता याच्यावर झाकण ठेवूया आणि हे रात्रभर भिजून घ्यायचे आहेत। आपण सगळ्यात अगोदर हे जे वड्यांचं पीठ आहे ते भिजवून घेऊया। काही जण आदल्या दिवशी देखील भिजवतात, मी जनरली आदल्या दिवशी भिजवत नाही, सकाळीच भिजवते। तर इथे 2 कप भाजणीचं पीठ घेतलेलं आहे। याच्यामध्ये घालायची अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ। आता याच्यामध्ये बडीशोप जिरं असं वाटून घालायची गरज नाही आहे, कारण जेव्हा भाजणी दळली होती त्याच्यामध्ये ते घातलं होतं। आता हे फक्त मिक्स करून घेऊया। आणि आता याच्यावर आपल्याला घालायचे गरम पाणी। सो इथे मी पाणी उकळवून घेतलेलं आहे। इतकं पाणी आपल्याला लागणार नाही आहे, जसं लागेल तसं आपण घालायचं आहे। सो थोडं थोडं घालून आपण हे मिक्स करून घेऊया। आणि याचा आपल्याला घट्टसर, म्हणजे आपण जसं चपातीला बनवतो तसा गोळा बनवून घ्यायचा आहे। यात त्यापेक्षा थोडासा सैलसर ठेवला तरी चालेल। गरम आहे त्यामुळे चमच्याने करायचं। सगळं पीठ भिजलं पाहिजे। आता थोडा वेळ आपण हे असंच ठेवून देऊया आणि हे थोडंसं थंड झालं की छानपैकी मळून घ्यायचं आहे। तर हे जे पीठ आहे ते थोडंसं थंड झालेलं आहे। आता आपण हे मळून घेऊया। सो आधी हे थोडं एकजीव करायचं आणि मग पाणी घालून आपण हे मळून घ्यायचं आहे। सो आता मळायला तुम्ही थंड पाणी घेतलं तरी चालेल। तर हे पीठ छान असं एकसारखं मळून घ्यायचं। एक 4 ते 5 मिनटं तरी आपण हे मळून घेणार। आता हे छान मळून झालं की असंच ठेवून द्यायचं। याच्यावर आता झाकण ठेवायचं आणि 1 तास तरी मुरू द्यायचं आहे। तर आता आपण बनवतोय काळ्या वाटाण्याचं सांबार। त्यासाठी इथे मी 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल थोडंसं जास्त टाकायचं। याच्यामध्ये घालायची मोहरी आणि मोहरी छान फुलू द्यायची। मोहरी फुलली की याच्यामध्ये घालायचं जिरं। सो अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आहे। 2 तमालपत्र आणि 5 ते 6 काळी मिरची। 1 मिनिटभर फ्राय करूया।
आता याच्यामध्ये घालायचा कांदा. सो या रेसिपीसाठी खूप जास्त कांदा घालायचा, म्हणजे त्याची ग्रेव्ही खूप छान होते. तर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत, बारीक कापून घेतलेले आहेत. याच्यातला 1.5 कांदा इथे मी फोडणीसाठी वापरते आणि हा थोडा कांदा मी ठेवलेला आहे ज्याचं आपण वाटण बनवणार आहोत. आता हा कांदा छान मऊ होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया. आता इथे कांदा छान मऊ शिजलेला आहे. एक 4 ते 5 मिनटं मी फ्राय करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण घालूया मसाले. सो हा मालवणी मसाला आहे, घरचा नाही आहे, मी विकत आणलेला आहे. त्याचबरोबर गरम मसाला. सो 1 चमचा गरम मसाला आहे, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग, चवीपुरतं मीठ. आता मीठ तुम्ही थोडं बेताने घाला, कारण आपण वाटाणे भिजवताना देखील मीठ घातलेलं आहे. सो लागलं तर आपण नंतर घालू शकतो. मिक्स करून 1 मिनिटभर फ्राय करून घेऊया. आता इथे हे वाटाणे आहेत जे आपण रात्री मिठाच्या पाण्यात भिजत घातले होते, त्यातलं पाणी मी काढून घेते. आता याच्यामध्ये आपल्याला हे भिजवलेले काळे वाटाणे घालायचे, एकत्र करून घेऊया. आणि आता याच्यामध्ये आपल्याला हे गरम पाणी घालायचं आहे, म्हणजे मग तवंग खूप छान येतं. सो काळे वाटाणे शिजायला थोडासा वेळ लागतो. तुम्हाला जर हे काम वाचवायचं असेल किंवा कमी वेळात करायचं असेल तर तुम्ही फक्त हळद मीठ घालून काळे वाटाणे कुकरला 3 शिट्ट्या लावून शिजवून घेऊ शकता आणि नंतर मग अशी फोडणी करून त्याच्यामध्ये डायरेक्टली घालू शकता. पण मी शक्यतो तसं करत नाही, मी कमीत कमी कुकरचा वापर करते. त्यामुळे मग मी या मसाल्यांमध्येच हे वाटाणे शिजवून घेणार आहे. सो आता आपण हे व्यवस्थित शिजवून घेऊया. तर त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे, गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि हे शिजवून घ्यायचं. आता आपली भाजी शिजती आहे तोपर्यंत आपण याचं वाटण बनवून घेऊया. सो त्यासाठी मी 1 चमचाभर तेल गरम करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये घालायचा कांदा. सो हा जो कांदा आपण ठेवला होता तो घेतलेला आहे. हे वाटण अगदी गरजेचं आहे ह्या भाजीसाठी, ज्यामुळे मग ही भाजी मस्त रस्सेदार होते. आता आपण हा कांदा मऊ होईपर्यंत फ्राय करून घेऊया. आता हा कांदा फ्राय करत असतानाच आपल्याला इथे आलं आणि लसूण घालायचं आहे. सो लसणाच्या 5-6 पाकळ्या आहेत आणि अर्धा इंच आलं आहे, ज्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत. हे देखील आपण याच्यासोबत फ्राय करूया. आता हा कांदा छान लालसर व्हायला आला, याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे किसलेलं सुकं खोबरं. इथे तुम्ही ओल्या खोबऱ्याचा देखील वापर करू शकता. फक्त ओलं खोबरं घेतलं तर मग थोडं आधी घाला, म्हणजे इतका कांदा लाल होईपर्यंत वाट नका बघू. आता हे मिश्रण छान ब्राउनिश होईपर्यंत फ्राय करून घेऊया. हे मिश्रण छान ब्राउनिश रंगावर फ्राय झालेलं आहे. आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. तर इथे एक 15 मिनिटं ही भाजी किंवा हा जो रस्सा आहे तो मी शिजवून घेतलेला आहे. आपण एकदा वाटाणे शिजले का चेक करूया. आणि तुम्ही इथे बघू शकता वाटाणे छान शिजत आलेले आहेत, व्यवस्थित शिजलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतले ते घालायचं आहे. तर हे वाटण घालून घेऊया. आता हे मिक्स करून घेऊया. तर हा जो सांबार आहे किंवा ही जी रस्सा भाजी आहे ती आमटीसारखी फार पातळी नसते आणि भाजीसारखी घट्टही नसते. थोडीशी अशी सैलसर साईडला किंवा थोडीशी दाटसर अशी असते. त्यामुळे ही कन्सिस्टन्सी त्याप्रमाणे ॲडजस्ट करायची. जर तुम्हाला ही थोडीशी अजून पातळसर हवी असेल तर थोडं पाणी तुम्ही घालू शकता. आणि हे एक अजून 3 ते 4 मिनिटं आपण मस्तपैकी शिजवून घेणार आहोत. इथे एक 3 ते 4 मिनिटं मी अजून छान उकळवून घेतलंय आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, मस्त वडा बुडवून खाता येईल अशी झालेली आहे. तर इथे आपलं काळ्या वाटाण्याचं सांबार बनवून तयार आहे. आपलं सांबार बनवून तयार आहे. आता आपण बनवूयात भाजणीचे वडे. तर या वड्यांची भाजणी कशी बनवायची आणि वडे देखील कसे बनवायचे याच्या डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत, त्या देखील तुम्ही नक्की बघा.
आता ॲक्च्युली वडे बनवताना काय करायचं, तर हे पीठ जे आहे, जे आपण मगाशी मळून ठेवलं होतं, ते परत एकदा थोडासा पाण्याचा हात घेऊन मळून घ्यायचं, अगदी मऊसूत करून घ्यायचं, म्हणजे मग वड्यांना तडे जात नाहीत। असं छान एकसारखं करून झालं की याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत। थोडासा तेलाचा हात आपण लावू शकतो, म्हणजे हाताला ते चिकटणार नाही। आता तुम्हाला कितपत मोठे वडे बनवायचे त्या हिशोबात तुम्ही असे छोटे छोटे गोळे बनवून घ्या। थोडासा तेलाचा हात घेते मी। काही जण हे वडे थापताना पाण्याचा हात घेतात, पाणी वापरतात, पण मग काय होतं, जेव्हा आपण वडा तळतो तेव्हा ते पाणी नुसतं उडत राहतं, म्हणून मी शक्यतो इथे तेलच घेते। इथे मी एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे आणि त्याला आपण तेल लावून घेऊया आणि हा वडा आपल्याला सगळ्या बाजूने एकसारखा थापून घ्यायचा आहे। खूप अगदी पातळ करायचं नाही, नाहीतर मग वडे जे आहेत ते कडक होतात आणि व्यवस्थित फुगत देखील नाही, आणि जर खूप जाड केला तर खाताना खूप जाड जाड लागतो, म्हणून मीडियम ठेवायचा। तुम्ही याचा थिकनेस बघू शकता। आता आपण हा तळून घेऊया। तर इथे मी तेल गरम करत ठेवलेला आहे आणि तुम्हाला माहित असेल, मी जेव्हा पण असे तळणीचे प्रकार बनवते तेव्हा शक्यतो छोटी कढई वापरते, म्हणजे कमी तेलामध्ये होतं, तेच तेल परत परत वापरायची गरज पडत नाही। आता हा मी थोडासा तुकडा टाकून बघितलाय तेल किती तापलंय हे चेक करायला। त्याच्यामध्ये हा वडा आपल्याला सोडायचा आहे आणि वड्यावर असं झाऱ्याने तेल सोडायचं, म्हणजे तो व्यवस्थित शिजत जातो आणि फुगतो देखील। मस्त। आता एका बाजूने वडा तळून झाला की त्याला पलटी करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील हा तळून घ्यायचा आहे आपल्याला। छान लालसर झाला पाहिजे। आता असं दोन्ही बाजूने छान तळून झाला की हा काढून घ्यायचा आहे। याच्यातलं जे तेल आहे ते निथळून घ्यायचंय आणि मग टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं आहे। आता हे करत असताना मी दुसरा वडा थापून घेतलेला आहे, हा देखील तळून घेऊया। तुम्ही बघू शकता हळूहळू वडा छान टम्म फुगून वर येतोय। सो हा थिकनेस अगदी परफेक्ट आहे। या पद्धतीने आपण आपले सगळे वडे तळून घेऊया। मस्त। तर इथे आपलं मस्त चमचमीत असं काळ्या वाटाण्याचं सांबार आणि भाजणीचे वडे बनवून तयार आहेत। तुम्ही हे कॉम्बिनेशन करू शकता, किंवा जर तुम्हाला तेलकट त्यासोबत काही नको असेल तर हे सांबार आंबोळ्यांसोबत देखील खाल्लं जातं। आंबोळे कसे बनवायचे याची डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, तर मोनालीज फूड कोर्ट आणि आंबोळे असं सर्च करा आणि ती रेसिपी देखील तुम्हाला मिळून जाईल। सो नक्की बनवून बघा आणि कसं झालं ते मला कमेंट करून नक्की कळवा। आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। खूप छान छान रेसिपी आहेत त्या देखील बघा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सहित। तोपर्यंत ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि खात राहा।